नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आहोत आटपाडी येथील मापटेमळा या ठिकाणी. मित्रांनो, आपण पाहतो आहे की सध्या डाळिंब या पिकाला तेलाचा खूप प्रादुर्भाव वाढलेला आहे. अशी जी एक बाग या ठिकाणी आहे, 3 वर्षापासून या बागेवरती तेलाचा प्रकोप होता. मोठ्या प्रमाणात नुकसानही होत होतं, परंतु योग्य मार्गदर्शन आणि काही टेक्निकल गोष्टींचा वापर करून त्यांनी या ठिकाणी यावर्षी चांगलं उत्पन्न घेतलेलं आहे. याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार सर, आपला परिचय. नमस्कार, दत्तात्रय वसंत माळे, राहणार मापटेमळा, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. आपले टोटल किती क्षेत्रावरती लागवड आहे? हे 3.5 एकर असेल. 3.5 एकर. 3.5 एकर. ओके. टोटल झाडे किती आहेत यामध्ये? 1100. 1100. हां. जसं की तुम्ही काही वेळापूर्वी मला बोललात की या बागेवरती मोठ्या प्रमाणात तेलाचा प्रादुर्भाव झालेला आहे. होय. तर हा तेलाचा प्रादुर्भाव किती वर्षापासून आहे याच्यावरती? बाग लावल्यापासून 3 वर्ष झालं असेल. नवीन लागण आहे 3 वर्षापूर्वीची. बर. तेव्हापासूनच तेलकट आहे. मग मागल्या 2 वर्षामध्ये काय उत्पन्न मिळालं का? नाही, तेलकटनं पूर्ण फेल जातं ते. मग आज पाहिलं तर तुमच्या बागेमध्ये अक्षरशः प्रत्येक झाड हे डाळिंबाने लकडलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याला शायनिंग सुद्धा आहे. हो. मग याचं रहस्य काय? हे आपले कृषी साहेब अक्षय सागर साहेब, बर. त्यांचं आटपाडीत खताचं दुकान आहे. बर, बर. खत दुकान आहे. त्यांचं ट्रीटमेंट आणि हे बॅग डाळिंबाला आपण बॅग वापरली होती. ओके. त्या बॅगेचं आणि दोन्हीचं म्हणजे पूर्ण हे झाल्यामुळे ही फळं आहे आणि बाग राहिले. ओके, म्हणजे तुम्हाला एक मार्गदर्शक चांगला मिळाला. भेटला, हां. अधिक तुम्ही जी फ्रूट बॅग फ्रूट बॅग वापरले ती वापरली, त्याच्यामुळे तुमचं चांगलं उत्पन्न आहे. हो. मग सध्या बागेवरती तेलाचा प्रादुर्भाव आहे का? खोडावर आहे पण फळावर नाही. फळावर नाही. खोडावर आहे, फांदीवर आहे, सगळ्या गोष्टीवर आहे, फक्त फळावर नाही. मला वाटतं ही पहिलीच बाग असेल की तेलाचा प्रादुर्भाव आमच्या तर बागेत मला म्हणजे रिझल्ट चांगल्या प्रकारचा आलाय. ओके. साधारणतः आता एका झाडावरती किती माल आहे? म्हणजे जे बारकी लहान झाड आहे ते त्याला थोडा माल कमी, जे मोठे झाड आहे त्याला 15 किलो, 17 किलो, 20 किलो ह्यापर्यंत माल आहे. मग याचं श्रेय तुम्ही कोणाला देता नेमकं? अक्षय सागर आणि ह्या साहेबांना देतो. ह्या साहेबांचे जे फळासाठी जी बॅग आहे त्या साहेबांची वापरले होते. बर, ठीक. त्या बॅगमुळे आणि यांच्या मार्गदर्शनामुळे अक्षय सागरचं आपल्याला म्हणजे अनुभव त्यांचा जास्त मिळाला आपल्याला बागेला. त्याने आपल्या बागेवर पूर्ण लक्ष देऊन काम केलं. ओके. म्हणजे तुम्हाला जे काय आज रोजी उत्पन्न मिळतंय ते फ्रूट बॅगमुळे आणि सरांच्या मार्गदर्शनामुळे. ओके. तर शेतकरी बंधूंनो, निश्चितच बऱ्याचशा शेतकऱ्यांची शेती अक्षरशः या तेल्यामुळे उद्ध्वस्त झाली. जरी तेल असला तरी काही लोकांना कंट्रोल झाला नाही. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी डाळिंबाकडे पाठ फिरवली होती. परंतु आज आपण पाहतो आहे की चांगले मार्गदर्शन आणि जी काय फ्रूट बॅग आहे याच्या वापरामुळे या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळत आहे. तर आता यांना जे मार्गदर्शन करतात त्यांच्याशी चर्चा करूया आणि त्यानंतर ज्यांची फ्रूट बॅग यांनी वापरलेली आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार साहेब. नमस्कार, आपला परिचय? मी कृषी मित्र अजय आदाटे, ॲग्रिकॉस महाराष्ट्र कृषी उद्योग यांच्यामार्फत आम्ही इथं कन्सल्टन्सीचं काम करत असतो आणि त्या माध्यमातून आपण ही दत्ता माळी साहेबांची बाग आहे आटपाडीतली, तर ही आपण जेव्हा कन्सल्टन्सीसाठी घेतली तेव्हा ही जी रिझल्ट दिसत आहेत ही त्या पद्धतीनं दिसत आहेत. बरं. सर, काय सांगाल, ज्यावेळेस तुम्ही बाग घेतली त्यावेळेस हे म्हणतात की तेल्या होता, मग त्याच्यावर तुम्ही कंट्रोल कसं केलं? किंवा आज पाहतो की हे जे फळ आहे ते अक्षरशः म्हणजे 1 नंबर क्वालिटीज आहे, त्याच्यावर चकाकी आहे, कलर आहे, तर हे कशी किमया तुम्ही साधली? आम्ही ही किमया साधली म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आपण जर ह्या बागेमध्ये जर फिरलो तर आपण मोकळ्या पायाने चालू शकतो का हे तुम्हाला स्वतःच दिसेल. काय म्हणजे अजिबात मोकळ्या पायाने आपण चालू शकत नाही. इथे इतके खडकाळ आहे की इतके खडे रुततात, इतकं भयानक जमीन आहे. आणि ह्या जमिनीचा अभ्यास करून अक्षय सागर साहेब असतील, आमची सगळी टीम असेल, ह्यांनी अगोदरच ह्यांना सांगितलं होतं की तुम्हाला इथं काम करायला लागेल आणि ज्या पद्धतीनं ह्यांनी काम केलं म्हणजे त्यांचं कौतुकच आहे. आज नुसतं सांगणं ही गोष्ट आमच्याकडनं होईलच, पण आज त्यांचं कौतुक आहे. त्यांनी केलेलं काम ही प्रत्येक ठिकाणी योग्य केलं आणि ती योग्य केलेल्या कामाचं हे सगळं आज फलित दिसतंय. ओके.
तर आता तेल्यावर तुमचं मार्गदर्शन लाभलं, हे झालं. आता ते जे काय फ्रूट बॅग वापरलेले आहेत त्याचा काय परिणाम सांगाल? आता जर सगळं विषय आपण घेतला तर तुम्ही हेच जर डाळिंब फोडलं तर ह्या डाळिंबामध्ये सगळे जे दाणे आहेत ते एकदम लाल कलरचे, लुसलुशीत आणि चांगल्या क्वालिटीचे निघतायत हे असं आपल्याला दिसतंय काय. तर ह्या माध्यमातून जेव्हा इथं प्लॉटवर आलो होतो तेव्हा निमॅटोडचा खूप मोठा प्रादुर्भाव होता. निमॅटोड आपण विल्टनॉट मायकोसच्या माध्यमातून ह्याचा कंट्रोल चांगल्या पद्धतीनं केला. त्यांना स्लरी चांगल्या पद्धतीनं दिल्या होत्या, त्या स्लरीचं नियोजन चांगल्या पद्धतीनं केलं. सेटिंग हळूहळू होत होतं, पण वन टाईम सेटिंग होत नव्हतं. वन टाईम सेटिंग चांगलं झालं आणि वन टाईम सेटिंग चांगलं झाल्यामुळं आपण दत्तामाळे साहेबांना असं सजेस्ट केलं की आज आटपाडीमध्ये ट्रेंड आलाय की वर्ण बाग झाकायची. दुसरा ट्रेंड आलाय पिशव्या मारायची. वर्ण बाग झाकायचा खर्च जास्त आहे, पिशव्या मारायचा खर्च कमी आहे, पण ह्याच्यामधला खर्च अजून माणसांना माहीत नव्हता. आणि मग त्या माध्यमातून आपण फ्रूट कवरच्या बॅगा ज्या आहेत त्या फ्रूट गार्डच्या बॅगा आपण त्यांना बसवायला सांगितल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा स्प्रेचा खर्च बऱ्यापैकी कमी झाला. आणि आपल्याला इथं बाग दिसते की पूर्णपणे खोडावर सुद्धा त्याचा तेले आहे. शॅडोफाईट कंबोजच्या फवारणीनं एकदा त्याच्या स्प्रे व्यवस्थित केला आणि फ्रूट गार्डच्या बॅगा जेव्हा बसवून दिल्या तेव्हा जी जुनी पानं आहेत ती पानं आता चांगल्या पद्धतीने हिरवी दिसत आहेत आणि वंड्याचं शेंड्याकडचं पानसुद्धा आजसुद्धा पिवळंच आहे, पण जर फळं बघितली तर फळं एक नंबर मोठी आहेत, लाल आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं आज त्यांना रेटसुद्धा चांगल्या पद्धतीने मिळत आहे त्याच्यामुळं. ओके. तर आता या फ्रूट बॅगचा आपल्याला फायदा म्हणाल तर आतले जे काय त्याचे दाणे आहेत ते लालसर एकदम आणि निरोगी राहतात. अधिक याचा कलर शायनिंग व्यवस्थित टिकून राहते. बरोबर. नुसता तेवढाच फायदा नाही साहेब, तर ह्या फ्रूट बॅगमुळं वरनं जो येणारा बुरशीचा प्रादुर्भाव आहे, डागाचा प्रादुर्भाव आहे. आताच आपल्याला इथं व्यापारी दिसले होते, तर व्यापारी डागाचा माल बाहेर काढतात हे आपल्याला सरासरी दिसतं. तर डागाचा अजिबात प्रादुर्भाव झालेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की शॅडोफाईट कंबोजची फवारणी देऊन आपण फ्रूट बॅग जेव्हा लावल्या तेव्हा ती फ्रूट बॅग लावल्यामुळं खोडावर तर तेल्या दिसतंय, पण फळावर अजिबात तेलकटचे डाग दिसत नाही. आणि किडी ज्या वरनं किडी शेवटला बसून त्याला डाग आणतात आणि खराब फळ करतात, तर त्या किडीचा अजिबात प्रादुर्भाव जो आपल्याला झालेला दिसत नाही. ही जी पिशवी आहे ही पिशवीमध्ये सरासरी 2 ते 3 फळंसुद्धा बसू शकतात आणि ह्या पिशवीला इकडच्या बाजूला होल दिलेला आहे. त्याच्यामुळं ऑक्सिजनचा प्रादुर्भाव एकदम चांगल्या पद्धतीमध्ये आतल्या फळाला होतो. त्यामुळं आतलं फळ हे एकदम टवटवीत, चांगलं, कलरफुल, शायनिंगफुल राहतं. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा रोल आहे की टवटवीत राहणं, शायनिंगफुल राहणं, बुरशीचा प्रादुर्भाव न होणं, किडीचा प्रादुर्भाव न होणं. आणि ह्या पद्धतीनं बॅगा आता माल आपल्याला आज आता तोडणी चालू आहे, तर मालाची पिशवी ही 2 ते 3 दिवसापूर्वीच आपण काढलेली. म्हणजे इतक्या कमी वेळेमध्ये लगेच कलर पण येतोय, शायनिंग पण येते आणि त्या पद्धतीनं फ्रूट गार्डचा आपल्याला ह्या पद्धतीनं चांगला फायदा झालेला आहे. तर काय सांगाल, जे काय तेल्याग्रस्त महाराष्ट्रामध्ये अनेक बागा आहेत त्यांनी कसा अवलंब केला पाहिजे, म्हणजे काय नियोजन केलं पाहिजे? तेल्याग्रस्तच्या ज्या बागा आहेत त्या सर्वांनी त्यांचं पहिल्यांदा जमिनीचं माती पाणी परीक्षण केलं पाहिजे. त्याच्यानुसार न्यूट्रिशनचे बॅलन्स खतं व्यवस्थितरित्या वापरले पाहिजेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी निमॅटोडचा प्रादुर्भाव, जमिनीतनं जी निमॅटोड येत आहे त्याचा प्रादुर्भाव त्यांनी कमी केला पाहिजे. तो जैविक स्लरीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने कव्हर केला पाहिजे. जैविक स्लरी जास्त पद्धतीमध्ये वापरला पाहिजे. आणि शेवटी शॅडोफाईट कंबोजच्या फवारण्या करून जेव्हा तुम्ही ही फ्रूट बॅग लावताय तेव्हा फ्रूट बॅग नंतर तुम्हाला बुरशीचा किंवा तेल्याचा प्रादुर्भाव हा खोडावर दिसेल, पानावर दिसेल, पण अजिबात तो कुठलाही प्रादुर्भाव हा फळावर होत नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही जेव्हा फिरतोय, आम्ही जेव्हा करतोय, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, आमचा स्प्रे त्या फळावर जात नाही. आमचा स्प्रे ह्या फळावर, ही जर फळ जर आत असेल तर आमचा स्प्रे ह्या फळावर कसा काय जाईल, जात नाही. मग त्याच्यामुळे तेल्याचा प्रादुर्भाव कमी होत नाही. तेल्या ही एकमेव गोष्ट अशी आहे की जेव्हा हवा त्याच्याबरोबर त्याच्या सालीला लागते त्याच्याबरोबर तेल्या वाहून आला जातो. जेव्हा आर्द्रता तयार होते, ती आर्द्रता जेव्हा सालीला बसते त्याच्यानंतर ती जी बुरशी आहे, ते जी जीवाणू आहे, तो जीवाणू ह्याला लागतोय, मग बुरशीचा आणि जीवाणूचा प्रादुर्भाव होत आहे. जर या फ्रूट कव्हरमुळं तुमच्या त्या आर्द्रतेचा आणि फळाचा असा कुठलाच संबंध येत नाही, त्याच्यावर जर मोठ्या पद्धतीनं एवढं पांघरून जर असेल तर त्या पद्धतीचं पांघरून असल्यामुळं अजिबात त्याचा प्रादुर्भाव होत नाही. आणि अशा पद्धतीची 100% तेल्याच्या बागेत असणारी फळं
तेल्या मुक्त फळं हे आपल्याला मिळत आहेत आणि ह्याचा जो सगळ्याचा परिणाम आहे हा ह्या बॅगेचाच परिणाम आहे. निश्चित त्याला आपण महत्त्व दिलंच पाहिजे आणि सगळे जर व्यवस्थित पंचसूत्रीचा आपण कार्यक्रम राबवला, जो काही डाळिंबाला चालतो, न्यूट्रिशनचा असेल, ते बुरशीचा असेल किंवा जमिनीतल्या निमेटोडचा असेल, हा सगळा ही वापरून जर ही बॅग शेतकऱ्यांनी वापरली तर भविष्यामध्ये नुसत्याच आटपाडीमध्ये नाही, महाराष्ट्रात नाही तर भारतात सगळ्यात मोठी क्रांती होईल की तेल्याग्रस्त फळं ही आता तेल्याग्रस्त राहणार नाही. ती एकदम चांगल्या क्वालिटीची अशी 500, 600, 750 ग्रॅमपर्यंत ही फळं चांगल्या पद्धतीने मिळतील शेतकऱ्यांना. तर मंडळी, जी काय तेल्याग्रस्त बाग होती त्या बागेमध्ये या फ्रूटगार्ड याचा वापर करून निश्चित त्यांना फायदा झालेला आहे आणि तेल्या हा या फळावर आलेला नाही. तर जी काय फ्रूटगार्ड कवर आहे किंवा पाऊच आहे याची कंपनीचे सर्वेसर्वा विजय गीते साहेब आज आपल्यासोबत आहेत. तर याबद्दल फ्रूटगार्ड बॅगबद्दल अधिक माहिती ते आपल्याला देतील. नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण ज्या बागेत आलेलो ती दत्तात्रय माळी साहेबांची बाग आहे. गेल्या 3 वर्षापूर्वी त्यांनी 1100 झाडांची लागवड केली होती डाळिंबाची. तर त्यांनी ज्यावेळेस माझ्याशी फोनवरती संपर्क साधला आणि त्यांनी ॲक्च्युअल परिस्थिती सांगितली, त्या परिस्थितीमध्ये आमचे कृषी मित्र आहे अक्षय सागर, महाराष्ट्र कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी त्यांनी इथं न्यूट्रिशनचं काम चालू केलं. सर्व प्रकारच्या झाडांना त्यांनी सर्व स्लरी आणि सगळ्या गोष्टींची शेड्यूल्स दिले. त्यानंतर हे फळ ज्यावेळेस 100 ग्रॅमचं झालं त्यावेळेस हिरवं होतं आपलं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रोटेक्शन बॅग कधी लावली पाहिजे, तर आपलं ज्यावेळेस 100 ग्रॅमचं फळ होतं दोन्ही बोटांच्या आतमध्ये बसतं आणि ते हिरवं झाल्यानंतर आपण जर ही व्हाईट कलरची जर प्रोटेक्शन बॅग जर लावली तर त्याचे फायदे असे की आत्ता आटपाडी तालुक्यामध्ये साधारणतः 34 ते 35 टेम्परेचर आहे. त्या टेम्परेचरमध्ये यांनी 2 महिन्यापूर्वी आपलं बॅगिंग केलं होतं. तर आजच्या रोजीला यांचा प्लॉट हार्वेस्टिंग चालू आहे. आपण आलेलो होते, आपण सर्व रिझल्ट पण बघताय. सांगण्याचं उद्दिष्ट एवढाच आहे की आपण ज्या बागेत तेल्या होता, खोडावरती होता, फांद्यांवरती होता, तर त्या बागेला साहेबांना 2 वर्षापासून काही उत्पन्न मिळालं नाही सरासरी. आज त्यांचं पहिलं हार्वेस्टिंग चालू आहे. साधारणतः माझ्या मते 161 रुपये 161 रुपयांना सरासरी आज भाव मिळालेला आहे. आणि ही बॅग लावल्यापासून त्यांनी 60 ते 70 दिवस ही बॅग फळाच्या आतमध्ये होती. तर तुम्ही साधारणतः फळ बघू शकता, साईज, त्यानंतर शायनिंग, सगळ्या गोष्टी. म्हणजे बॅग लावण्याचा प्रमुख फायदा की सनबर्निंग होत नाही, म्हणजे ऊन चटता येत नाही. त्यानंतर तुमच्या कीटकनाशक, बुरशीनाशकचे, मिलीबगचे प्रादुर्भाव होत नाही. तिसरी गोष्ट, तुमचं तेल्या फळापर्यंत पोचत नाही बॅगेमुळं. त्यानंतर तुमची चौथी गोष्ट, डांबऱ्या, खरडा ह्या गोष्टींचे प्रादुर्भाव फळावरती होत नाही. तर ही बॅग आपण साधारणतः 3 वर्षापूर्वी मार्केटमध्ये आणली. याच्या आधी पण आपण एक व्हिडिओ मागच्या वर्षी बनवलेला होता फलटण तालुक्यामध्ये. त्यांच्याकडेही तोच प्रॉब्लेम होता तेल्याचा. त्यांनी ही बॅगिंग वापरली होती. आज दत्तात्रय माळी सरांनी ही बॅगिंग वापरली आहे. बॅगिंग टेक्नॉलॉजीमध्ये साधारणतः एका झाडावरती जर तुमचं 40 ते 50 फळं आहे तर तुम्ही एका बॅगेमध्ये 2 किंवा 3 फळंही टाकू शकता किंवा सिंगलही लावू शकता. आपण अंदाजे बॅगेची किंमत ठेवतो ₹1.10. म्हणजे सरासरी झाडाला समजा तुमचं 20 किलो माल जर निघाला तर साधारणतः बॅगिंगचा जो खर्च आहे तुम्हाला एक साधारणतः 70 ते 80 रुपये खर्च येतो. पण 20 किलोच्या ॲव्हरेजनुसार आज 162 रुपये किलोचा भाव मिळाला. तर तुम्हीच शेतकरी बांधून कॅल्क्युलेशन करा, 80 रुपये किंवा 100 रुपये जरी बॅगेला खर्च केला लेबरसहित तरी पण साहेबांना जे प्रॉफिट झालेलं आहे किंवा आता होतं आहे त्या मानाने बॅगेच्या किमतीच्या तुलनेत खूप जास्त आहे. आणि बॅगेमुळे जे फायदे झाले ते आता तुम्हाला सांगतीलच. साहेब, फक्त आमच्या कंपनीसाठी सांगा
की अक्षय सरांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस त्यांनी तुम्हाला सांगितलं प्रोटेक्शन बॅग लावा आणि तुम्ही त्यांच्या एकाच शब्दात ह्या गोष्टीला होकार दिला, हो, दिला. मग तुम्ही मागचा विचार नाही केला की एवढा खर्च होईल तेवढा खर्च होईल, आपल्याला प्रॉफिट होईल की नाही होईल? कारण 2 ते 3 वर्ष अक्षय सरांनी तेवढं मला म्हणजे गॅरंटी दिली ते की तुम्ही एकदा म्हणजे ती बॅग वापरा. मग त्या म्हणजे एकदा बॅग वापरा म्हणजे असं म्हणजे मी त्यांना नाही म्हणलंच नाही. साहेब जे म्हणतील पण एकदम अति कमी खर्चात, असं काही जास्त खर्च नाही आला बागेला, जास्त काही खर्च आला नाही. साधारणतः तुमच्या आता जेवढं बॅगिंग केलेलं आहे तर साधारणतः किती बॅग लावलेलं आहे तुम्ही टोटली? 32,000 35,000 मध्ये काहीतरी बॅग काहीतरी गेला. अच्छा, आणि तुम्हाला लेबर खर्च किती आला 32,000 बॅग लावायला? लेबर खर्च असं काय ना, आम्ही घरचे लोक म्हणजे आणि काय बाहेरचे घेऊन असं ती बॅगा लावलेल्या त्या 10-15,000 20,000 नाही, एवढा नाही खर्च आला काय, 6-7 हजार काय आला असेल खर्च. जे शेतकरी बांधवांना महत्त्वाचा मुद्दा आहे की 32,000 बॅग लावण्यासाठी 7 ते 8 हजार रुपये लेबर खर्च आलेला आहे आणि 32,000 बॅगची किंमत साधारणतः 35 ते 36 हजार रुपये आटपाडी तालुक्यात आपण पोच पाठवलं होतं नाशिकवरनं. म्हणजे हे महत्त्वाचा मुद्दा का सांगतोय की शेतकऱ्यांना चांगल्यातलं चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे, हेच आमचं कंपनीचं ध्येय आहे आणि आम्ही सर्व शेतकरी बांधवांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रोटेक्शन बॅग पोच करतो. सर, आता तुमची जी फ्रूट गार्ड कंपनीची जी बॅग आहे किंवा एकदम म्हणजे चांगली आहे, त्याचा फायदाही होतो आहे. तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं मत आहे की आम्हाला जे काय वर्तमानपत्राचे पेपर असतात ते लावून थोडक्यात होतं, खर्च कमी होतो, म्हणजे त्यात आणि यामध्ये काय फरक आहे? बरेच शेतकरी यात कन्फ्युजनमध्ये. त्याची जर आता तुम्ही त्याची जर तुलना जर केली माईक जरा वर. ह्या प्रोटेक्शन बॅग बरोबर, तर त्याचा विषय असा आहे की तो किलोवरती न्यूजपेपर मिळतो. बरोबर. तो तुमचं स्वस्तामध्ये काम पण होतं, हे पण आम्हाला मान्य आहे. पण ज्यावेळेस तुमचा अवकाळी पाऊस होतो आणि तुमचा पेपर गळून जातो, तुमचा तो खर्च तिथं वाया जातो. आम्ही ह्या प्रोटेक्शन बॅगवरती काही केमिकल्स ॲड करून हिला वॉटरप्रूफ बनवलेलं आहे. मागच्या 8 ते 10 दिवसापूर्वी आटपाडी तालुक्यामध्ये पाऊस झालेला आहे. बरोबर. अक्षय साहेबांनी त्याचे मला व्हिडिओ पाठवले की कसं डाळिंब गळून पडलं खाली, पण यांच्या प्लॉटमध्ये पण पाऊस झाला तर कुठल्याही प्रकारचं डॅमेज नाही झालेलं, पेपर बॅग गळून नाही पडलेली. का गळून नाही पडली तर आपण याच्यावरती काही वॉटरप्रूफ कोटिंग्स केलेलं आहे आणि कोटिंग केल्यामुळं काय होतं की तुमचं पावसाचा मारा किती पण होतं याच्यावरती, त्याच्यानंतर 1 तासाने पाऊस उघडल्यानंतर 1 तासाने तुमची ॲज इट इज बॅग आत्ता जशी कडक आहे तसा हा आवाज येतोय तशीच ती बॅग रिवर्स होते ओली झाल्यानंतर पण. त्यामुळं तिची कॉस्ट 1 रुपयात 10 पैसे आपण ठेवलेली आहे. कारण त्याला सर्व खर्च आहे, इथं साईडने तार आहे, पूर्ण खालनं 3 होल दिलेले आहे, ह्या सर्व गोष्टींचा म्हणून आपण बॅगेची किंमत 1 रुपया 10 पैसे ठेवलेली आहे. आणि क्वांटिटीमध्ये जर असेल शेतकऱ्यांची तर आपण त्यांना पोच पण पाठवतो, ट्रान्सपोर्टेशन खर्च पण आपण मिनिमम करतो. काय सांगाल सर, प्रत्येक शेतकऱ्याने ही बॅग वापरली पाहिजे का? तुम्हाला रिझल्ट चांगला मिळालेला आहे का? चांगला रिझल्ट चांगला मिळाला. हा, मला तर वैयक्तिक चांगला मिळाला आहे. बरं. पण हे सगळ्यांनी बी वापरलं पाहिजे ना. ओके, निश्चितच याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. न्यूजपेपर जे आपण वापरतो इंग्लिश पेपर, त्याच्यापेक्षा काही जास्त पटीने याचा फायदा आहे. न्यूजपेपरला काय होतंय, एका बाजूला कलर येतोय आणि एका बाजूला कलर कमी राहतोय आणि जर न्यूजपेपर जरा साईडला उघडा असला तर त्या उन्हाचा चट्टा बसतोय. ओके ओके. आणि ते उन्हाळ्यात काय होतंय तर त्या फळामध्ये आत पांढरा दाणा किंवा काळा दाणा ह्या प्रकारचं कुज लागणे अशा पद्धतीनं उन्हाळ्यात होतंय. बरं बरं बरं. त्यामुळे उन्हाळ्यात ह्या पेपर उन्हाळ्यात वापरल्यामुळे ही आपण जे पिशवी वापरतोय ह्याचा फायदा होतोय की ह्याला कुठल्याही प्रकारचा डाग येत नाही. ओके. आणि ह्या पिशवीचं एक वैशिष्ट्य आहे की 90% कलर ह्या पिशवीतच येतोय. ठीक ठीक. म्हणजे नुसतं काढले का पिशवी आपण काढली 1-2 दिवसात माल गेला तरी चालतोय. बरोबर. ठीक ठीक. कारण आम्ही 2 दिवस झाले पिशवी काढली, आज आमचं हार्वेस्टिंग चालू आहे. ओके ओके. चा मुद्दा असा आहे की साहेबांनी जसं सांगितलं की वरनं समजा क्रॉप कव्हर टाकतात शेतकरी, बरोबर. तर क्रॉप कव्हर मध्ये कधी तुमचा अवकाळी पाऊस जर झाला, मे मध्ये तुमचा जून मध्ये अवकाळी पाऊस होतोच आपल्याकडनं, ते वाऱ्याने उडून जातात. पण क्रॉप कव्हर समजा राहिलं आणि साहेबांनी जर सांगलं फांद्यांवरती तेल आहे, खोडावरती तेल आहे, ज्यावेळेस तुमचं
पावसाचं पाणी जमिनीत जातं बर बर. आणि तिथनं हीट वाढते. हम्म. हीट वाढली म्हणजे तुमचं तेल तिथं डायरेक्ट ऍक्टिव्ह होऊन फळांवरती जाऊ अटॅक करतो बरोबर. क्रॉप कव्हर मध्ये. तसं प्रोटेक्शन बॅग मध्ये काय असतं की तुमची बॅग पूर्ण फळाला कव्हर केलेली असते. तर कव्हर केलेली असल्यामुळं अवकाळी पाऊस जरी झाला, उष्णता जरी वाढली, तरी पण हीट जरी झाडाच्या फांद्यांवरती बसली तर त्या कीटकांचा प्रादुर्भाव ॲक्च्युअल फळापर्यंत पोहोचत नाही. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. हो हो. ठीक आहे, तर आपण आता काय हार्वेस्टिंग केलेले म्हणजे तुमचे फळं पाहूयात आणि झाडंही पाहून घेऊयात. चालेल चालेल. ओके. गीते साहेब, बोला ना. आता जर परिस्थिती आपण बघितली तर हे झाड आहे आणि ह्या झाडाची पानं पण आपल्याला पिवळी दिसत आहेत. बरोबर. नुसती पिवळी दिसत नाही तर ह्याच्यावर प्रत्येक फांदीवर ही तेलकट आहे. जर आता ही फळ बघितलं, आपली ही फांदी बघितली तर बघा पूर्णपणे तेलकट आहे आणि हिच्या खालीच्या फांदीला फळं लागली आहेत आणि ती फळं एक नंबर आहेत. अच्छा. कुठलाही त्याचा तेलकटचा प्रादुर्भाव अजिबात त्या फळावर नाही. तर ही सगळी जी किमिया आहे ही आपल्या फ्रूट बॅगची किमिया आहे. काय त्याच्यावर फवारण्या व्यवस्थित झाल्या, त्या फवारण्या व्यवस्थित झाल्यामुळं फ्रूट बॅग एकदा लावल्यामुळं ह्या काडीवरचं तेलाचा 1% सुद्धा प्रादुर्भाव त्याच्यावर झालेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा वरनं कवर टाकतात माणसं तेव्हा हा जो इथला तेलाचा प्रादुर्भाव आहे तो लगेच आर्द्रता मिळाली की ह्याच्यावर येत आहे आणि ह्याच्यावर 100% तेलकट येत आहे. पण ह्याला जर फ्रूट कवरची बॅग असेल तर ही 2 फळं एकाच ह्याच्यामध्ये बसली होती, त्याच्यामुळे अजिबात ह्याच्यावर प्रादुर्भाव झालेला नाही. या फांद्या ज्या तुटल्या हे अवकाळी पावसामुळे तुटल्या. अवकाळी पावसाच्या फळ वर खराब नाही त्याच्यावर झाले आणि तुमचे. हे वजन वाढल्यामुळं की अच्छा. खाली गेले आणि त्या कुठे एखादा ठप्पा तेलकट असला मग ते मोडला गेला असं झालं. अच्छा. मग हे अवकाळी पावसामध्ये बॅगेमुळे फळं तुमचे खराब नाही काय झाले. नाही, पाऊस झालाच की आता परवा दिवशी 4 दिवसापूर्वीच पाऊस झाला. 1% गारा सुद्धा झाल्या खराब होत्या झाला नाही. गारा नाही झाला पण पाऊस झाला. पाऊस झाला होता. पाऊस अच्छा. आपलं फळ गारा 1% नाही सुद्धा खराब झालं नाही बॅगेमुळे खरं. अच्छा. खोडावरती पण हे आहे का? झाला. आणि काय जण म्हणतात ना साहेब की फळावर औषध गेलं पाहिजे असं काय नसते. पानावर आता फळ आपलं पॅकच होतं. नाही, बरेचसे शेतकरी मला फोन करून विचारत असता की साहेब फळाला जर बॅग जर लावली हा तर लावल्यानंतर जे स्प्रे केले आपण हा. तर ते स्प्रे फळापर्यंत पोहोचतात का? तर त्याचं उदाहरण तुम्ही सांगा मला. तुम्ही सगळं कृषी मित्र आहात तर तुम्ही मला सांगा की बॅगिंग केल्यानंतर ॲक्च्युली फवारणी किती % केल्या पाहिजे? ही आता बॅग आहे आणि ही बॅग ह्या फळामध्ये समजा ही बॅग आहे, ही फळ आहे त्या बॅगेतलं. तर कुठलंही पाऊस पडल्यानंतर जमिनीवर त्या बुरशा असतात, जीवाणू असतात, बुरशा असतात. तर त्या बुरशा त्या आर्द्रतेमार्फत ह्या फळापर्यंत पोहोचत असतात, जे फळ इथं पॅक नाही आहे. नाही. पण ह्या दोन्ही फळाच्या मध्ये जर एवढी मोठी भिंत आपल्या कागदाची येत असेल, कापडाची येत असेल तर ह्याच्यावर ते प्रादुर्भाव ह्याच्यावर होत नाही आणि आर्द्रता डायरेक्ट आपल्या फळाला लागत नाही. कुठल्याही फळाला जर आर्द्रता लागली, ह्याच्यावर जर पाणी लागलं तर त्याचा प्रादुर्भाव, बुरशीचा प्रादुर्भाव करण्यासाठी ते योग्य राहतं. जसं आपल्याकडे सिलेंडर आहे, गॅस आहे, पण त्याच्यासाठी जर लायटरच चालवलं नाही तर ती गॅस लागेल का? तर अजिबात लागणार नाही. शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगितला साहेबांनी. जर फळ जर एखाद्या बॅगेच्या आतमध्ये आहे आणि त्याच्यात जर पावसाचं पाणी जर गेलं नाही तर तुमचे सगळे बुरशीजन्य रोग इथंच ते थांबतील. इथंच थांबणार, म्हणजे कागदावरतीच थांबणार. तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा साहेबांनी सांगितला. आणि दुसरा मुद्दा साहेबांनी हाही सांगितला की स्प्रेचा खर्च तुम्हाला सर्वात कमी होतो. बॅगेवरती स्प्रे मारण्याची गरजच नाही आहे. तुमच्या फांद्यांवरती तेल आहे, न्यूट्रिशनचे स्प्रे आपल्याला जास्त करायला लागतात. हां, तुमच्या फांद्यांवरती तेल आहे किंवा तुमच्या ह्या पानांवरती समजा काही रोग आला आहे, तुम्ही त्याच्यासाठी अवश्य घ्या. पण फळांसाठी कीटकनाशक, बुरशीनाशकचे स्प्रे घेतले नाही तरी चालतील. हे योग्य खूपच आहे कमी का? लागतील, खूपच कमी लागतील. मग साधारणतः एकरी जर तुमचे समजा 10 स्प्रे 10 होत स्प्रे असतील होत असतील तर तर बॅगेमुळे एक किंवा 2 स्प्रे होतात. हा पण एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वांनी लक्षात घ्यावा. तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस आपण क्रॉप कव्हर टाकतो साहेब, बरोबर, क्रॉप कव्हर, बरोबर, मला त्याचं एक, तुम्ही कृषी मित्र आहे, तुम्ही सर्व प्रकारच्या बागांमध्ये फिरतात, मला त्याचं एक उत्तर पाहिजे. फक्त समजा इथं मी क्रॉप कव्हर टाकलेलं आहे ह्या बागेत आणि उद्या अवकाळी पाऊस झाला, तुमचे फळं खूप चांगले लागलेले, तिथून जी आर्द्रता निघते त्याचा बॅक्टेरियल अटॅक कुठं होतो? आता जर बघितलं, समजा ह्या बागेवर आपल्याकडं इथं तेलकटची काडी आहे, इथून आपण कव्हर टाकले तर हे कव्हर ह्या दोन्हीच्या आत आहे. बॅक्टेरिया पण आहे
आणि तुमची फळं पण आहेत आणि प्लस तुमची आर्द्रता इथं जर तयार झाली तर ही आर्द्रता तयार झाली की इथं जी आपल्याला बुरशीचा बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव होणार आहे तो लगेचच्या लगेच फळावर होणार आहे, कारण फळावर सुद्धा आर्द्रता तयार होणार आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही ह्या बॅगेसारखं कुठलंही आवरण नाही. त्यामुळं काडीवरचा तेल्या फळावर येण्यासाठी तुम्हाला जर वरनं तुम्ही टाकलेलं असेल तर 100% यायचे चान्सेस हे बॅगेपेक्षा 10 पटीनं 20 पटीनं जास्त आहेत. अच्छा, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता आता हे प्रोटेक्शन बॅगमुळं बघा एकदम- शायनिंग, फळांची शायनिंग बघा. आता 5 दिवस झालेले आहे काढून. ह्या अशा प्रकारचे तिसराच आहे, तिसराच दिवस पाच पण आहे. नाही. आणि हे बघा, 5 दिवस झाले. हे बघा म्हणजे ॲक्च्युअल साईज पण बघू शकता. साहेबांचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट होतंच त्यामुळं साईज झाली. परवा दिवशी बॅग काढली साहेब, काली 14 केला आणि आज हार्वेस्टिंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जी आपण पेपर लावतो न्यूजपेपर इंग्लिश पेपर, त्या इंग्लिश पेपरमध्ये आतले दाणे काळे पडणे आणि पांढरे पडणे अशा दोन्ही पद्धतीमध्ये होतंय. पण हे जर फळ आपण फोडलंय तर फळ फोडल्यानंतर ह्यातले दाणे जे आहेत ते पूर्णपणे लाल एकदम क्वालिटीचे न्यूट्रिशन असून सुद्धा तुमच्या फळाच्या बॅगेमुळं डायरेक्ट सनबर्निंग न झाल्यामुळं आतले दाणे सुद्धा आपल्याला आहे तशा लाल कलरचे चांगल्या क्वालिटीचे खुसखुशीत दाणे खायला मिळतात. हे मात्र ह्याचं चांगलं महत्त्व आहे. अच्छा, ठीक आहे.